तुम्ही स्वतः एक कॉन्स्टेबल आहात आणि तुमचा नवरा नगरसेवक सत्यजित सुर्वे एक गुन्हेगार आहे, याबद्दल तुमचं काय मत आहे? तुमचा नवरा पळून गेला होता का लपला होता? कुठे गेला होता? आणि तो आत्ताच सरेंडर करायला कसा काय आला? एक मिनिट, एखाद्यावरचा आरोप सिद्ध होण्याआधी तुम्ही त्याला गुन्हेगार ठरवून मोकळे कसे होता? एवढी काय घाई आहे तुम्हाला? तुम्ही किती बी दोष लावले तरी सत्य लवकर सगळ्यांच्या समोर येईल. सत्याची आज कोर्टात तारीख आहे आणि मी स्वतः सत्याला कोर्टात घेऊन जाणार. चल सत्या. तुम्ही बघू शकता आता सत्याने सरेंडर केलेलं आहे. पोलीस त्याला कोर्टात घेऊन गेलेले आहेत. आज कोर्टात काय होईल? लोक ज्या निकालाची आतुरतेने वाट बघत होते तो निकाल आज जाहीर होणार आहे असं दिसतंय. झाला का नाश्ता बिष्टा? काय काळजी करू नका, निकाल आपल्याच बाजूने लागेल. म्हणजे तुम्हाला किमान जामीन तरी मिळून देईल याची गॅरंटी आहे मला. कसबे साहेब, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, पण मला अडकवण्यासाठी ठाकूर किंवा इतर कोणी काही बनाव केला असला तर काय करायचं? सत्या, उगाच काय बी विचार करू नकोस. हे बघ, तुला निर्दोष सोडवल्याशिवाय मी गप्प नाही बसणार. माझ्यावर विश्वास आहे ना? स्वतःपेक्षा बी जास्त आहे वागणार. मग अख्खं जग जरी तुझ्या विरुद्ध असलं ना, मी शेवटपर्यंत तुझ्या बाजूने लढी आणि ती लढाई जिंकून दाखवी. सत्या, अजिबात निगेटिव्ह विचार करू नकोस. मी आहे ना. कसबे असताना निगेटिव्ह विचार नाही येणार त्यांच्या मनात, काळजी करू नका. आल्या मॅडम. अरे वा, सत्याच्या हातात 2-2 बेड्या ठेवल्यात. यावेळी परत सत्या पळून जाऊ नये म्हणून डबल बेड्या घातल्यात त्याला. पहिली पोलिसांची आणि दुसरी या बायकोची बेडी. सत्या, जे ठाकूर साहेबांना जमलं नाहीये ना, ते तुझ्या या कॉन्स्टेबल बायकोला जमलंय. वेल डन कॉन्स्टेबल मंजू. वकील साहेब, सत्य तुम्ही आतमध्ये जा. सर, हा तुम्ही पण आमचा. मॅडम, सत्याच्या हातात बेड्या बघून एवढं खुश नका हो. मी आजच त्याला सोडवणार आहे. कसं आहे, माणसाने स्वप्न पाहावी पण ती रंगवू नये.
तुला जर वाटत असेल की सत्याने सरेंडर केलंय तर त्याला शिक्षा होणार नाही किंवा त्याला कमी शिक्षा होईल, तर असं काहीच होणार नाहीये. तुझ्या सत्याला जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल याची पूर्ण तयारी करून आली आहे. ठीक आहे, तुम्ही त्याला पूर्ण अडकवायचा प्रयत्न करा, पण यावेळी जरा अजून ताकदीनिशी. कारण एका बायको समोर, त्यातल्या त्यात कॉन्स्टेबल बायको समोर तुमची ताकद कमी पडून नाही चालणार. तुम्ही फक्त सत्याला अडकवण्याचा विचार करत बसाल आणि मी कधी त्याला निर्दोष सोडून घेऊन जाईन ना, तुम्हाला कळणार पण नाही. ठीक आहे, आज बघूयाच आपण, कारण मी तर तुझ्या मनासारखं काहीच होऊ देणार नाही. आणि मी जे ठरवलंय ना ते केल्याशिवाय शांत नाही बसली. माझ्या लेकरा कोकरा वागरा, कसं आहे तू? मी ठीक आहे मम्मा. सत्यजित्र, ह्या टायमाला तरी तुमची सुटका व्हायला पाहिजे. अहो आई, तुम्ही रडताय कशाला? तर बघा, सगळं होईल, तुमच्या मनासारखं होईल आज. वकील साहेब, काय बी करून सत्य ह्या टायमाला सुटला पाहिजे. काय वाटतं ती करा, पण माझ्या सत्याला वाचवा. मी तुमच्या पाया. माया माया, अगं काय करतेस? हे कोर्ट आहे, शांत हो जरा. का मम्मी? शांत हो मम्मी. हे बघा, मी तुम्हाला स्पष्टपणे आणि नीट सांगतोय, कोर्ट म्हणजे काय खायची गोष्ट नाही आहे. का काळजी करू नका. ना म्हणजे हे सुटले नाहीत ना तरी सुद्धा त्यांना जामीन मिळवून द्यायचा मी नक्की प्रयत्न करेन. माया, अगं वकील साहेबांनी आपल्याला स्पष्टपणे सांगितलंय ना की ते आपल्याला खोटी आशा दाखवणार नाहीत. हे बघ, सत्याला सोडवण्यासाठी सगळे प्रयत्न करतील. ते किमान जामीन तरी मिळावा म्हणून तरी ते प्रयत्न करतील असं बोललेत. वकील साहेब, तुम्ही समजा प्रयत्न करा. ह्या टायमाला माझा सत्य सुटणार ह्याची खात्री आहे मला. सत्या, तू कसलीच काळजी करू नकस. माया माया, जाऊ देत त्यांना. कोर्ट यायची वेळ झालीये. मम्मी तू शांत राहा जरा, आणि तुम्ही सगळेजण अजिबात काळजी करू नका आणि धीर सोडू नका. मी काहीच केलेलं नाही आणि तुमचा जो माझ्यावर विश्वास आहे ना तो तसाच ठेवा. आणि काय बी झालं तरी खचून जाऊ नका. चला, वा, दॅट द स्पिरिट. बस बस. मंजू, तुम्ही जा. मंजू सर, तू म्हणत होतीस ना मुकादमाच्या फोनचं लोकेशन हवंय तुला. मला त्याच्या फोनचं लोकेशन सापडलंय. मी तुला ऑनलाईन पाठवतो. काय सर, लई भारी गोष्ट आहे ही. सर, तुम्ही खरंच माझं लई मोठं काम केलंय. थँक्यू. थँक्यू काय त्याच्यामध्ये? हे बघ, सत्य निर्दोष आहे आणि त्याला इथनं सोडवणं खूप गरजेचं आहे. त्याला शिक्षा होईपर्यंत आपण हातावर हात धरून बसू शकत नाही. आपलं काहीतरी केलंच पाहिजे. पण लोकेशन नेमकं कुठलं आहे? पुढं 17च्या आउटसाईडचं आहे. बघू आपण ते. सर, मुकादम तिथनं पळून जाण्याआधी त्याला गाठलं पाहिजे. मुकादम हाती लागणं म्हणजे सत्याला निर्दोष सोडवण्यासाठी एक सबळ पुरावा आपल्याकडे असणं. तुझं बरोबर आहे मंजू. आता सत्याची सुनावणी आहे आणि सुनावणी होत असताना तुझं असणं खूप गरजेचं इथे. सर, मुकादम हाती लागणं जास्त महत्वाचं आहे. संपूर्ण निकाल एका फटक्यात आपल्या बाजूने लागेल. बरोबर आहे तुझं. हे बघ, तू इथली काळजी करू नकोस. सुनावणी होईलच होईल, पण मुकादमला शोधणं खूप गरजेचं आहे आपल्याला. पण सर, माझं अर्ध मन इथे हिअरिंग मध्ये अडकून राहील. सत्याला सांगून जाता आलं असतं तर बरं झालं असतं, पण आता त्याला आत घेऊन गेले त्यामुळे ते बी करता येणार नाही. ठीक आहे सर, मी जाते. पण सर, तुम्ही बरोबर आला असता तर मला मदत झाली असती. वाय नॉट? मी येतो बरोबर तुझ्या. चल मौर्या. येस सर. काय रे, कुठं चाललाय गडबडीत? काय ना सर, ते चहा प्यायला चाललो होतं. चहा नंतर पी, माझ्या बरोबर चल, काम आहे. ठीक आहे सर, आलोच मी.
काय झालं, काय म्हणाले? सॉरी मंजू, मला जावं लागतं. हरकत नाही, मी जाते सर. पण सर, मी जर वेळेवर आले नाही तर तुम्ही ठरलेली गोष्ट नक्की करा. हो. मोरया, येस सर, आलो. वाघमारे कुठे गेल्या? बसा. प्रोसीड. हिअरिंगला सुरुवात करा. मिलॉर्ड, मागच्या हिअरिंगच्या वेळी सत्यजित सुर्वे कोर्टात येताना पळून गेले. सत्यजितने कोर्टात बेहजर राहून कोर्टाचा फक्त वेळच वाया घालवला नाही, पण कोर्टाचा अपमान देखील केला आणि पोलिसांच्या तावडीतून पळून जाण्याचा गुन्हा देखील केला. मागच्या हिअरिंगच्या वेळी आम्ही काही पुरावे सादर केले होते. त्यावेळी सत्यजितच्या वकिलांनी युक्तिवाद केला आणि असं सांगितलं की त्याला आपण दोषी ठरवू शकत नाही. आणि इतकंच नाही तर एका शूटरच्या म्हणण्यावरून त्यांची इमेज सुधारण्याचा प्रयत्न केला आणि मुकादमाच्या अपहरणाशी त्यांचा काहीच संबंध नाही हे सुद्धा सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. पण आज मिलॉर्ड, आम्ही एक असा पुरावा तुमच्या समोर सादर करणार आहोत ज्याने सत्यजित सुर्वे यांच्यावर असलेले सगळे आरोप सिद्ध होतील. परवानगी असावी. परमिशन ग्रँटेड. मला सत्यानं किडनॅप करून इथं डांबून ठेवलंय आणि मला बेदम मारहाण केली आहे सत्यानं. सत्या माझ्या जीवावर उठलाय. तो माझा जीव घेतल्याशिवाय शांत बसणार नाही. मी हा व्हिडिओ त्याच्यापासून लपून बनवतोय. पुरावा पाहिल्यावर इतकंही कळतंय की मुकादम अतिशय घाबरलेला आहे आणि इतकंच नाही तर आता तो जिवंत सुद्धा नसेल. हो, ऑब्जेक्शन. हो, माझं ऑब्जेक्शन. माय लॉर्ड, कसं आहे की सरकारी वकील आहेत ना, त्या मागच्या हिअरिंगला असं म्हणल्या होत्या की मुकादमाचा खून झालाय आणि त्यानंतर असं म्हणतायत, म्हणजे त्यांनीच आता व्हिडिओ दाखवला ना, त्याच्यावर ते असं म्हणतायत की मुकादम जिवंत आहे. आणि नंतर 2 वाक्यानंतर परत त्या म्हणाल्या की आता मुकादम मेलेला असू शकतात. काय चाललंय काय? मला तर असं वाटतंय ना, सरकारी वकील साइड बिझनेस म्हणून सिनेमा लिहायचा व्यवसाय करत असाव्या. काय मिलॉर्ड, मला सांगा, जर समज माझे असेल सत्यजित सुर्वे यांनी मुकादमाचा खून केला असता, तो कुठे आहे? त्यांनी अपहरण केलं असतं तर ते कसं केलं? तुम्ही त्यांनी, म्हणजे कसं आहे मिलॉर्ड की सत्यजित सुर्वे यांनीच मुकादमांचं अपहरण केलंय याचा एकही पुरावा सरकारी वकिलांनी इथे सादर केलेला नाही. सत्यजित सुर्वेचे रक्ताचे ठसे असलेले त्यांचं कड सापडलं होतं ना. परत तेच मिलॉर्ड, आता
म्हणजे मुकादमांच्या त्या रक्तानी माखलेल्या कपड्यांमध्ये सत्यजित सुर्वे यांचं कड सापडलं. ते कुठून आलं हे मी मागच्याच हिअरिंगला क्लिअर केलेलं आहे. परत ते कशाला? एक मिनिट, पण हा व्हिडिओ पाहता मुकदमाने असं स्पष्टपणे सांगितलंय की त्याच्या जीवाला आरोपीपासून धोका आहे. मुकदमाने आरोपीचंच नाव का घ्यावं? एक्झॅक्टली. काय एक्झॅक्टली? म्हणजे सॉरी युअर ऑनर, मुकादम जर जिवंत असेल तर तो कुठे आहे? आपले पोलीस देखील त्याला कुठे गेले? हा, आपले पोलीस देखील त्याला शोधू शकलेले नाहीत अजून. आणि त्याशिवाय सत्यजित सुर्वे सरेंडर कसे झाले असते? त्यांनी जर त्याला मारलं असतं तर? हे मागच्या वेळेस पण असंच झालेलं आहे सगळं. आणि केवळ सत्यजित सुर्वे यांना संशयावरनं मागच्या वेळेस बेल मिळालेली नाहीये. आताही असंच असू शकतं ना? तिकडं कोर्टात काय चाललंय काय माहिती. केसचा निकाल लागायच्या आत मुकादम हाती लागला पाहिजे, ते बी जिवंत. काय बी करून तो जिवंत असला पाहिजे. दादा पूर्ण लेख घ्या. मिलॉर्ड, आरोपीच्या वकिलांनी असा प्रश्न उपस्थित केला होता की मुकादमाची बॉडी कुठे आहे, मुळात ते जिवंत आहेत पण की नाही हे सुद्धा माहित नाही. आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला फक्त आणि फक्त आरोपीच देऊ शकतो. त्यामुळे आरोपीला काही प्रश्न विचारण्याची मला परवानगी मिळाली. परमिशन ग्रँटेड. थँक्यू. ग्रँटेड. संस्कार. मी शपथ घेतो, जे काय सांगेन ते खरं सांगेन. सत्यजित सुर्वे, हो किंवा नाही मध्ये उत्तर द्या. जेव्हा पोलीस तुम्हाला कोर्टात घेऊन येत होते तेव्हा तुम्ही पळून गेलात की नाही? होय. पॉइंट टू बी नोटेड युअर ऑनर. सत्यजित सुर्वे स्वतः कबूल करतायत की पोलीस जेव्हा त्यांना कोर्टात घेऊन येत होते तेव्हा ते पळून गेले. आणि तुम्ही असं का केलं याचं कारण सांगू शकाल कोर्टाला? इन्स्पेक्टर ठाकूर यांनी माझं एन्काउंटर करून मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सायलेन्स. ऑर्डर ऑर्डर. पॉइंट टू बी नोटेड मिलॉर्ड. त्यामुळे स्वतःचा जीव वाचवण्यासाठी मला पळून जावं लागलं. वा सत्यजित सुर्वे वा. स्वतःला वाचवण्यासाठी तुम्ही या कर्तव्यदक्ष ऑफिसर वरती आरोप करताय. कोर्टाला खोटं चालत नाही आणि नुकतीच तुम्ही शपथ घेतली ना, त्यामुळे सत्य काय ते सांगा. मी जे काय सांगतोय ते खरंच सांगतोय. कस्टडी मिळाल्यानंतर सुद्धा इन्स्पेक्टर ठाकूर यांनी माझी मारहाण केली होती. आणि जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की मी सुटू शकतो तेव्हा मागच्या हिअरिंगला येताना त्यांनी गाडीची दिशा बदलली. आणि म्हणून मला पळून जावं लागलं. या प्रकरणात इन्स्पेक्टर ठाकूर यांनी मला प्रचंड त्रास दिलाय. इथंच आहे ते लोकेशन. चला.